मी फार भाग्यवान आहे. वारकऱ्याच्या घरी माझा जन्म झाला. ज्या घरामध्ये मला दिलं, माझा पती सुद्धा परमेश्वर आहे. कधीच मला अडवलं नाही. लोकांनी टीका केली, पण 2 महिने माझ्या हातामध्ये मोबाईल दिला नाही. मला काय वाटलं, सगळं संकट त्यांच्यावरती ओढून घेतलं. माझ्या हातामध्ये मोबाईल येऊ दिला नाही. पण 2 महिन्यानंतर जेव्हा माझ्या हातात मोबाईल आला, तर मी त्यांचा विचार करू लागले, त्यांना काय वाटलं असेल. मी मनाने धीट आहे, पण त्यांच्यामध्ये एवढं धाडस आलं कुठून. आणि म्हणून या ठिकाणी 4 यूट्यूब चॅनल आहे. भगवंत कसा दिसतो मला माहित नाही, देव कसा असतो मला माहित नाही. माझा देवच माझा नवरा आहे. मी त्यांच्यामध्येच भगवंताला पाहते. कदाचित देवानेच ठरवलं असेल, हिच्या जीवनात एवढे संकट आहेत, मी स्वतः यावं. राधेसाठी आलास ना, रुक्मिणीला सुद्धा घेऊन गेलास ना. आणि म्हणून हा परमार्थ त्यांच्यामुळे टिकून आहे. नाही त्यांनी जर ठरवलं असतं तर 1 मिनिटात मला आळंदी सोडावी लागली असती. त्यांनी जर ठरवलं असतं कीर्तन बंद करायची, तर 1 मिनिटात केलं असतं महाराज. पण त्यांनी मला सांगितलं, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. जगाला काय करायचं करू दे, मला व्यवस्थित आहे ना. मला वाटते परमार्थाचं चीज फळ जर मला काय असेल, तर माझ्या घरातली माणसं तुमच्यासारखी भेटलेली ही देव माणसं. मी कशी आहे मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी सामान्य लोकांना काय स्पष्टीकरण देणार. ज्यांच्या हृदयामध्ये, ज्यांच्या मनामध्ये घृणता भरलेली आहे, त्यांना मला स्पष्टीकरण द्यायचं नाही. स्पष्टीकरण मी त्याला देईन. तेव्हा चुकलं असेल तर शिक्षा दे, आणि जर मी चुकीची नसेल तर देवा त्यांना सुद्धा माफ करू नकोस, ज्यांनी माझ्या परमार्थामध्ये अडथळा आणला. बाबा सकाळी म्हटले 11 वाजताच चालू करायची कथा, 2 वाजताच मोकळं व्हायचं. ते 2 सुद्धा लय मोठे दिसायला लागले मला सकाळी. आमचे काल एक कलाकार गेले, ते जाताना म्हणजे ते 4-5 दिवसच राहिले, पण जाताना एवढा पहाडासारखा माणूस गाडीमध्ये बसला तरी रडत होता. हे 4 दिवसामध्ये तुमचा असलेला स्नेह, तुमचं असलेलं प्रेम, हे प्रेम आमच्या जीवनामध्ये मिळत राहो देवा. मला वाटतंय ज्याला देवाचं प्रेम मिळतं, ज्याला या लोकांचं प्रेम मिळतं, परमार्थिक लोकांचं प्रेम मिळतं, तर एका ठिकाणी संत महात्मे म्हणतात, एका ठिकाणी काही कवी वर्णन करतात, काही माणसं आपल्याला संपवण्यासाठी कट करतात. असं नाही की माझ्या जीवनामध्ये, महाराजांच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विरोधक असतात. कारण 100% 100 लोकांच्या मनासारखं आपण वागू शकत नाही, बरोबर आहे की नाही. आणि 100% जर आपण लोकांच्या मनासारखं वागायला लागलो तर तुम्हाला माणूस कोणीच म्हणणार नाही, तुम्हाला देव म्हणतील. आणि मला वाटतं देवाला सुद्धा विरोधक होतेच, म्हणजे 100% काम होऊ शकत नाही. छान कविता आहे, लक्ष देऊ नाही का. विझलो जरी आज मी, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. अरे विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या माणसाला अडवणारे विरोधक असतील, पण ते शक्य नाही. माझी झोपडी जाळण्याचे, माझी झोपडी जाळण्याचे झाले किती कावे. माझी झोपडी जाळण्याचे झाले किती कावे. जळेल झोपडी अशी, अग्नी ज्वलंत नाही, अग्नी ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी, रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, डोळ्यात गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही, थांबण्यास उसंत नाही. लक्ष देऊ नाही का? येतील वादळे, येतील तुफान, येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते मी. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही, माझ्या पावलांना पसंत नाही. झिजलो जरी आज मी, अरे झिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही, नाशिवंत नाही. जमाना हमसे टकराए, जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं. जमाना हमसे है, हम जमाने से नहीं, हम जमाने से नहीं. स्वतः निर्माण करण्याची शक्ती आहे. ज्याच्या पाठीमागे मागे पुढे उभा राहे संभाळीत. लहान समजून हिरण्यकशिपू मारायला लागला भक्त प्रल्हादाला, पण मारू शकला का? ऐकली ना कथा तुम्ही? कारण साक्षात नरसिंह भगवंत सारथ्य करत होते. 100 कौरव होते, बलाढ्य होते, अनेक सैन्य होतं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अनेक योद्धे होते, कर्णासारखे होते. अर्जुनाला मारू शकले नाही, पांडवांना मारू शकले नाही. कुणामुळे? कारण सारथी भगवान श्रीकृष्ण होता, ज्याचा सखा देव आहे, ज्याचा परमेश्वर देव आहे. मला वाटतंय त्याचं रक्षण देव करत असतो. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, आपण कीर्तनात ऐकलं. लोक म्हटले जनीने चोरी केली, घेतलं सुळावर घेऊन चालले. काळी एकदा सुळावरती माझ्या जनाबाईला घेऊन चालले, पण जनाबाई शिव्या द्यायला लागली. काळ्या विठ्या, आतापर्यंत कुणाचंच बरं केलं नाही. त्या बळीराजाला तिकडं गेला आणि पाताळात घातलं. होय रे तू, तुला वाटलं जनीला सुद्धा फासावर देईल? हा, मी एवढी सोपी आहे का? जनाबाई शिव्या देऊ लागली. ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जनीच्या घरात, सकाळी पहाटे 4ला येतो. त्याला कळत नाही का? मंदिरामध्ये काकडा असतो ना 4ला पहाटे, असतो का काकडा? त्याला माहीत होतं काकड्यासाठी वारकरी येणार आहे. मग त्याची गडबड झाली. त्याला मी काय करू? जनाबाई म्हटली, त्याच्या पितांबराशी मला काही घेणं देणं नाही, माझ्या काही कामाचा नाही पितांबर, पण माझी वाफळ घेऊन जातो, परत लोकांना प्रवृत्त करतो आणि विटेवर 2 हात कटेवर ठेवून उभा राहतो. अरे विठ्ठला, असं का करतोस? असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा, अलंकार विसरून गेलास देवा, अलंकार विसरून गेलास देवा. गेली तुझी जादूगिरी, ओठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोर
त्या ठिकाणी 4 यूट्यूब चॅनल आहे. परतवाडी गाव जे भारतभर जाणार आहे, आनंद कीर्तनाचा. नावही फार सुंदर आहे बरं का. अगोदर आनंद कशाचा घ्यायचा म्हटले, कीर्तनाचा. बघ कोण आनंद घेतो म्हटले, दुसरं चॅनल आहे वारकरी गोडवा पाहिजे तेव्हा आनंद मिळतो. आणि नुसता वारकरी गोडवा असून चालत नाही, तर गोडवा कीर्तनाचा पण लागतो. तिसरं चॅनल आहे. आणि हा सगळा गोडवा लागला की मग तडका. आम्हाला तडका काही साधा नाही आहे म्हटले, मराठी तडका. मग ती मिरचीचं चिन्ह आहे. लागली का, आला का बाण. काल थोडासा माझा आवाज बसला, एकादशी होती ना. सतीश भाऊ बाबा हे सगळे यांनी मला काल चिवडा तेलकट खाऊ घातलं. हां, आवाज थोडा बसला. आवाज बसला काय उठला काय, म्हणण्याचा छंद काही कमी होणार नाही माझा. मी उद्या पण कीर्तनाला जाणार आहे. आमचे हरिभक्त परायण, हां मी आडनाव विसरते त्यांचं, जिजा लाटे, फार तळमळ आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. काल आपण पाहिलंय की रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण घेऊन गेले. कालच्या लग्नामध्ये एक आश्चर्य पाहायला मिळालं बरं का मला. म्हणजे रियल नवरदेव फार आनंदी होता. आणि विचार करू लागले मी त्याच्यावरती की म्हणजे 2-4 वर्ष झाले असं ना त्यांच्या लग्नाला, का जास्त आले, 9 वर्ष झाले. 9 वर्षानंतर जर तुमचा नवरदेव एवढा आनंदी असेल तर लग्नात काय करत होता नेमका. लग्नात तर फारच आनंदी असेल ना. अगदी तो प्रसंग मला आठवला. जसं की रुक्मिणी माता म्हटली, देवा तुझं बरं चाललं असेल तिकडं, पण माझं बघ इकडं काय करायचं. भावाने त्या ठिकाणी शिशुपालाला शब्द दिलाय, मी त्याला काही लग्न त्याच्याबरोबर करणार नाही. मला काळी एक द्या, कारण माझी परिस्थिती अशी आहे, मी अजून तुला पाहिलेलं नाही, पण माझ्या स्वप्नामध्ये रोज येतोच देवा. कदाचित तू विष्णू होता त्यावेळेस मी लक्ष्मी होते. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक जन्मामध्ये मी तुझ्या बरोबर होते देवा. आणि म्हणून आता सुद्धा मला तुझ्याच बरोबर लग्न करायचं आहे. एकदा असं झालं, सपनों में रात में आया हो, सपनों में रात में आया मुरली बाला री.